अहमदनगर जिल्ह्यामध्ये बनावट नोटा बनवून विक्री करणाऱ्या एका मोठ्या टोळीला नगर तालुका पोलिसांनी जेरबंद केलंय। या कारवाईमध्ये तब्बल 88,20,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। नगर तालुका पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांचं विशेष कौतुक केलंय। दिनांक 27 जुलै 2025 रोजी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे आपल्या हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली। दोन व्यक्ती काळ्या रंगाच्या महिंद्रा थार गाडीतून फिरत असून त्यांच्याकडे 500 रुपयांच्या बनावट नोटा आहेत। ते आंबिलवाडी शहरातील पानटपरीवर या नोटा घेऊन सिगारेट खरेदी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते यांनी आपल्या तपास पथकासह आंबिलवाडी शिवारात जाऊन खात्री केली। तिथं दोन संशयित व्यक्ती महिंद्रा थार गाडीत फिरताना दिसले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावं निखिल शिवाजी गांगर्डे राहणार कुंभळे तालुका कर्जत आणि सोमनाथ माणिक शिंदे राहणार तपोवन रोड अहमदनगर अशी सांगितली। त्यांच्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडे 80,000 रुपयांच्या 500च्या बनावट नोटा सापडल्या। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अधिक तपास केल्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातून आणखी 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले, तर एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। नगर तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री गीते आणि त्यांच्या टीमला खबर मिळालेली होती की एका ठिकाणी एक व्यक्ती वारंवार सिगारेटची पाकिटं घेऊन जात आहे आणि हे सस्पिशियस बिहेवियर दिसल्यानंतर त्यांनी रात्री जाऊन त्या व्यक्तीला ट्रॅप केलं आणि त्या व्यक्तीच्या गाडीमध्ये काही 80,000 रुपयाच्या बनावट नोटा मिळाल्या। तिथून पुढे त्यांनी एक आरोपी असे साधारणतः 7 आरोपींना अटक केलं आणि यामध्ये हा सगळा मुद्देमाल जो आहे तो मिळालेला आहे। यामध्ये आपल्याला संभाजीनगर मध्ये जे MIDC वाळूज भागामध्ये एक पूर्ण बनावट नोटा बनवण्याचा कारखाना मिळालेला आहे आणि त्या ठिकाणी हे सर्व जे बनावट नोटा बनवण्याचं जे सर्व जे काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। यामध्ये मग बनावट नोटा बनवण्यासाठी जो वापरला जाणारा मोठा प्रिंटर आहे, प्रिंटिंग मशीन आहे ते मिळालेलं आहे। त्याचं डिझाईन बनवण्यासाठी जे लॅपटॉप्स वापरलेले आहेत ते आहेत। त्याच्यासाठी जे कलर कॉम्बिनेशनसाठी जे कार्ट्रिजेस आहेत ते मिळालेले आहेत। कटर मशीन्स मिळालेले आहेत आणि याच्या व्यतिरिक्त ज्या एकूण नोटा मिळालेल्या आहेत त्या साधारणतः 60 लाख रुपयाच्या बनावट नोटा मिळालेल्या आहेत आणि 2,16,00,000 रुपयाचं बनावट नोटा बनवण्यासाठी जे कागद आणि ते जे काही मटेरियल आहे ते मिळालेलं आहे। असं टोटल साधारण 88 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। यामध्ये आता जे 7 लोक जे मिळालेले आहेत हे एकतर डिस्ट्रीब्युशनमध्ये होते आणि यातले काही प्रोडक्शनमध्ये काम करणारे होते। अद्याप ही आपण फरार आरोपींना शोधतो आहे की जे डिझायनिंगमध्ये ज्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती। या ज्या बनावट नोटा आहेत या सामान्य माणसाला ओळखता येणार नाहीत इतक्या खऱ्या वाटाव्यात अशा आहेत। अगदी अत्याधुनिक प्रिंटिंग मशीन या लोकांनी वापरलेला आहे आणि यांचा हा जो काही ट्रॅक आहे हा नेवासा, शेवगाव आणि इकडे संभाजीनगर अशा पद्धतीनं हे सगळे आरोपी जे आहेत ते पसरलेले होते आणि या भागांमध्ये हे ज्या बनावट नोटा आहेत या खपवण्याचं हे काम करत होते। तर या आपण आता पुढे जे फरार आरोपी आहेत तर त्यांचा आपण शोध घेत आहोत। टोटल 7 आरोपी आहेत, नगरमधले पण आहेत, बाहेरचे आहेत आणि आणखी काही आरोपी आम्ही आता म्हणजे यांच्याकडून जे निष्पन्न होत आहेत। कारण काय की हे सर्व सिस्टम जी त्या ठिकाणी जी चालू होती तर त्या ठिकाणी एकतर म्हणजे कुणी जे डिझायनर आहे तर त्याच्या आम्ही शोधात आहोत की जे डिझाईन करणारे आहेत किंवा त्यातले जे टेक्निकल लोक आहेत। कारण इतक्या रिफाईंड पद्धतीनं त्यांनी ज्या नोटा बनवलेल्या आहेत तर आपण हे पुढे यांचाही आपण शोध घेत आहोत। साधारणतः म्हणजे आपल्याकडे आता नोंदी दिसतात मागच्या 3-4 वर्षापासून म्हणजे हे लोक या व्यवसायात आहेत असं दिसून येत आहे। परंतु एक्झॅक्टली त्यांनी किती नोटा बनवल्या, किती याच्यामध्ये मार्केटमध्ये आणल्या तर त्याचा आपण इन्व्हेस्टिगेशन आता करणार आहोत। साधारणतः 1 महिन्यापूर्वी एक अशीच घटना घडली। राहुरी पोलीस ठाण्यानं असंच एक रॅकेट उद्ध्वस्त केलेलं होतं आणि त्यामध्ये पण काही आरोपी पकडले, नोटा पकडलेल्या होत्या। आता यामध्ये ही दुसरी घटना आहे की ज्यामध्ये आपल्याला दिसतो आहे की अशा बनावट नोटा चलनामध्ये आणण्याचा प्रयत्न होतो आहे। तर यामध्ये आपण जो ह्याच्या मुळापर्यंत जाणार आहोत की म्हणजे यामध्ये नेमके आणखी कोण इन्व्हॉल्व आहेत का आणि या म्हणजे ही गोष्ट म्हणजे जी काय आहे की मार्केटमध्ये आणि विशेषतः म्हणजे पानटपरीवर असेल, भाजी विक्रेते आहेत किंवा दारूच्या दुकानामध्ये आहेत की जिथं सहज या नोटा खपवल्या जातात अशा ठिकाणी चलनात म्हणजे आणतात अशा पद्धतीच्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत। बनावट नोटा ज्या आहेत विशेषतः म्हणजे बँकांना पण लक्षात येतं की अशा बनावट नोटा ज्या आहेत त्या चलनामध्ये येत आहेत
तर आम्ही लवकरच म्हणजे अहिल्यानगरमधले जे सर्व जेवढे पण म्हणजे बँका आहेत त्यांचे प्रतिनिधी आहेत त्यांची मिटिंग घेऊन आणि त्यांना काही सूचना आम्ही करणार आहोत की यामध्ये आपल्याकडं म्हणजे त्यांच्याकडे पण काही बनावट नोटा जमा होत असतात आणि त्यांच्याकडे काही नोंदी असतात, तर त्या पण आपल्याला तपासाच्या दृष्टीने मदत होईल. आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये अशा काही बनावट नोटा चलनामध्ये येत असतील किंवा काय होत असतील तर त्यांचं पण आम्हाला निश्चितच सपोर्ट होणार नाही. खरं तर काय असतो की 500 रुपयाची नोट त्याला खपवायची असते, मग तो साधारणतः एक समजा 100 रुपयाचं सिगारेटचं पाकिट विकत घेतो, म्हणजे त्याला खऱ्या 400 रुपयाच्या नोटा त्याला मिळतात आणि ती 500 रुपयाची नोट तो खपवतो. म्हणजे तो कधी पण ही नोट घेऊन गेल्यानंतर 400 रुपयाची वस्तू घेणार नाही. त्यामुळे तो एक सिगारेटचं पाकिट घेईल, 100 रुपयाचं जाईल आणि परत तो येणार. म्हणजे त्या पानटपरीवाल्याला जो डाऊट आला तो हाच आला की एक माणूस सकाळी सिगारेटचं पाकिट घ्यायला आला, दुपारी परत सिगारेटचं पाकिट घ्यायला आला. जरी चेन स्मोकर असेल तरी सुद्धा तो वारंवार येतोय आणि एकच घेतोय. म्हणजे दिवसभरामध्ये जर त्याला 3 पाहिजे तर तो एक घेतोय. याच्यावरून त्याला डाऊट आला. म्हणजे मी तर खरंच म्हणजे हा जो पानटपरीवाला आहे म्हणजे त्याचं पण आम्ही म्हणजे आम्ही सत्कार करू. कारण त्याला जो काही समजा डाऊट आला किंवा सस्पिशन आणि त्यांनी मग आपल्याला म्हणजे गीते साहेबांना कळवलं आणि मग गीते साहेबांनी ट्रॅप करून त्या माणसाला पकडलं आणि त्याच्यातून ह्या एवढा मोठा जो कारखाना आहे आपल्याला तो उद्ध्वस्त करता आला. प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहमदनगर.